नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या गॅस न पेटवता बनवणाऱ्या रेसिपींच्या सीरीजमधली ही तिसरी भन्नाट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज आपण अगदी बाजारात मिळते त्याच चवीची गॅस न पेटवता कुल्फी बनवणार आहोत. अगदी घरामध्ये लहान मुलं असतील ना, ते सुद्धा ही कुल्फी अगदी झटपट बनवू शकतात आणि अतिशय चविष्ट आणि हेल्दी आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता गॅस न पेटवता कुल्फी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी मी इथे 1 कप इतके मखाने घेतले आहे एका बाउलमध्ये. त्यानंतर पाव कप काजू आणि एक 10 ते 12 बदाम घेतले आहे. बदाम तुम्ही भिजवून त्याची साल काढून यासाठी वापरले ना तरीही चालेल. आता आपण यामध्ये ना पाव कप इतकं पनीर टाकलेलं आहे. त्याचबरोबर 5 ते 6 खजूर होते, ज्याच्या बिया मी काढून यामध्ये ॲड केल्या आहे. तुम्हाला अजून नॅचरली या कुल्फीचा गोडवा वाढवायचा असेल, कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल, तर तुम्ही यामध्ये खजुराची क्वांटिटी वाढून घेतली तरीही चालेल, म्हणजे कुल्फी खायला खूप छान लागते. 4 ते 5 वेलदोडे होते, ज्याच्या बिया काढून त्या मी यामध्ये ॲड केल्या आहे. त्यानंतर 1.5 कप आपल्याला गरम दूध यामध्ये टाकायचे आहे आणि गरम दुधामध्ये आपल्याला हे पदार्थ मात्र चांगले भिजवत ठेवायचे आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रीच हे पदार्थ दुधामध्ये भिजत घातली तरीही चालेल, पण 1 तासासाठी तरी आपल्याला हे पदार्थ भिजवत ठेवायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा, हे आपलं होममेड कंडेन्स मिल्क आहे. हे सुद्धा आपण गॅस न पेटवता अवघ्या 1 मिनिटामध्ये तयार केलं आहे. याची रेसिपीसुद्धा पूनम बेसिक रेसिपीवर मी अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आता यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे मी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये पाव कप इतका गूळ टाकू शकतात किंवा मग साखरसुद्धा ॲड करू शकतात किंवा मग तुम्ही खजुराची क्वांटिटी वाढवून घेतली तर मग दुसरे कुठलेही तुम्हाला स्वीटनर यामध्ये वापरण्याची गरज पडणार नाही. आता आपण यावर झाकण ठेवून 1 तासासाठी असंच दुधामध्ये भिजवत ठेवलं आहे. 1 तासानंतर बघा, हे पदार्थ छान आपले भिजलेले आहे. आता मीडियम साईजचं जे मिक्सरचं भांडं असतं ना, त्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर भिजवलेले बदाम ज्याची साल तुम्ही काढून यामध्ये ॲड केले तरीही चालेल. आता मी याची पेस्ट तयार केली आहे. माझ्याकडे असे कुल्फीचे मोल्ड आहे, त्यामध्ये मी हे सर्व भरून घेणार आहे. तुमच्याकडे जर असे मोल्ड नसतील तर तुम्ही जे यूज अँड थ्रोचे आपले चहाचे कप असतात त्यामध्ये हे तुम्ही कुल्फीचं बॅटर भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा मग जो आपला स्टीलचा पाणी पिण्याचा ग्लास असतो ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण भरून डीप फ्रीझरमध्ये रात्रभरासाठी ठेवू शकतात. तशी कुल्फीसुद्धा अगदी खूप छान तयार होते. आता ह्या सगळ्या मोल्डचे मी झाकण लावून रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कमीत कमी 6 ते 7 तासासाठी तरी डीप फ्रीझरमध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. तर आता हे बघा, एक कुल्फी मी या पद्धतीने यूज अँड थ्रोच्या कपामध्ये भरून वरतून फॉईल पेपर लावला. तर 6 ते 7 तासासाठी आपल्याला कमीत कमी ही कुल्फीचे मोल्ड डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे डीप फ्रीझरमधून काढून घेतलेले आहे. आपण आता ही कुल्फी डिमोल्ड करूयात. त्याआधी काय करायचं, असं रूम टेम्परेचरचं बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि जो आपला मोल्ड आहे तो असा पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे यातून आहे ना कुल्फी अगदी इझिली निघून येते. अतिशय झटपट आणि लहान मुलंसुद्धा करू शकतील अशी ही सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर खूप हेल्दी आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये अजून ॲड करू शकतात किंवा जे आवडत नसेल ते तुम्ही स्किप करू शकतात. वरतून मी पिस्त्याचं गार्निशिंग केलं आहे. तुम्हीसुद्धा अशी गॅस न पेटवता कुल्फी एकदा आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही सिरीज कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.